दोन मैत्रिणींची लग्नानंतरची अनोखी भेट. नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे दोन जिलक मैत्रिणींची. पूजा आणि नेहा लहानपणापासून एकमेकांशिवाय राहू शकत नव्हत्या. शाळा, कॉलेज, वाढदिवस, सण त्या दोघी प्रत्येक क्षण मिळून एकत्रच करायच्या. दोघींचीही एकमेकांना वचनं होती की लग्न झालं तरी आपली मैत्री कधीच तुटणार नाहीये. पण नशिबाने दोघींची लग्न वेगवेगळ्या शहरात झाली. सुरुवातीला फोन, मेसेज, व्हिडिओ कॉल व्हायचे, पण नंतर संसाराच्या जबाबदाऱ्या वाढल्या. मुलं, कामाच्या व्यापामध्ये त्या दोघींचं बोलणं कमी होत गेलं. जवळपास 10 वर्षांनी त्यांच्या शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. दोघींनी पण ठरवलं होतं की या निमंत्रणाला आपण नक्की भेटायचंच. पूजा थोडी घाबरतच गेली. नेहा भेटेल का, आणि भेटली तरी ती आधीसारखं तिच्यासोबत आपल्याला बोलता येईल का, असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये होते. ती हॉलमध्ये पोहोचली आणि अचानक समोरून नेहा धावत आली. दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली आणि काही क्षण दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. दोघीही बोलायला दोघांकडेही शब्दच नव्हते. थोड्याच वेळात दोघी जणी एका कोपऱ्यामध्ये बसल्या आणि गप्पा सुरू झाल्या. शाळेच्या आठवणी, कॉलेजचे दिवस, केलेल्या खोड्या सगळं पुन्हा जिवंत झालं होतं. पण बोलता बोलता पूजाच्या लक्षात आलं की नेहा हसत होती, तरीही तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळंच दुःख होतं. पूजाने विचारलं, काय झालं ग नेहा? काही नाही, ती म्हणाली. सगळ्यांना वाटतं की मी खूप सुखी आहे, पण माझ्या संसारामध्ये रोजची भांडणं आहेत. अनेक वेळा तुला फोन करावासा वाटला, पण तुला त्रास नको म्हणून गप्प राहिले. हे ऐकताच पूजाने तिचा हातात हात घेतला आणि म्हणाली, अगं वेडी, मैत्री ही फक्त आनंद वाटण्यासाठी नसते, दुःख वाटण्यासाठीही असते. नेहाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं आणि पूजा हसत म्हणाली, माझं आयुष्यही तितकंसं सोपं नाहीये ग, पण आज इतक्या वर्षांनी तुला भेटल्यावरती वाटलंय की मी पुन्हा माझ्या जुन्या जगात आले आहे. त्या दिवशी दोघींनीही एक निर्णय घेतला. कितीही कामं असली, कितीही व्यस्त असल्या, तरी पण आयुष्यात आपण महिन्यातून एकदा तरी एकमेकींना नक्कीच भेटायचं. किती तासभर मन मोकळं बोलायचं. काही महिन्यांनी नेहाच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागल्या, कारण आता तिच्याकडे सल्ला देणारी आणि धीर देणारी आणि तिला स्वार्थ मैत्रीण पुन्हा परत आली होती. मित्रांनो, लग्न झालं, संसार झाला, म्हणून मैत्री संपते असं नाहीये. तर खरी मैत्री ही वेळ आणि अंतर परिस्थितीपेक्षाही मोठी असते. आयुष्यात असा एक तरी मित्र किंवा मैत्रीण असू द्या, ज्याच्या समोर आपण स्वतःला जगता आलं पाहिजे. कारण काही नाती ही रक्ताची नसतात, पण ती आयुष्यभर हृदयात जपली जातात. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. की ही सगळ्यांच्या आयुष्याशी रिलेटेड अशी गोष्ट आहे. तर मला नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ती. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, धन्यवाद तुम्ही ही गोष्ट शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता नका जाऊ प्लीज. माझी ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.